माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहून मायबाप जनतेने नवा इतिहास निर्माण केला आहे। त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्ते, पाणी, कचरा, आरोग्य यासह इतरही सोयी सुविधा उपलब्ध करून देणं माझं कर्तव्य आहे। त्या कर्तव्याच्या जाणीवेतून चौफेर विकासाचा मार्ग स्वीकारला आहे। त्यामुळे माझा इंटरेस्ट इतर कशातही नसून तो फक्त लोकांच्या कामात आणि शहराच्या विकासामध्ये असल्याचे मत गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले। दिनांक 13 जानेवारी रोजी पंचायत समिती नवीन इमारत बांधकामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी गुट्टे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। 11,37,00,000 रुपये या बिल्डिंगला मंजूर झालेले आहेत आणि पंचायत समिती गंगाखेड येथील अधिकारी कर्मचारी निवासस्थान जे की 14,21,00,000 रुपये त्याला असे मंजूर झालेले आहेत आणि याच्यामध्येच नवीन मागण्या दोन माझ्यासमोर आलेले आहेत। एक बचत गट भवन आणि सरपंच भवन। तर यामध्येच मला कसं करता येईल, यामध्ये खूप मोठी जागा आहे आपल्याकडे। यामध्येच एका बाजूला सरपंच भवन आणि महिलांसाठी एक बचत गट भवन जे करायचं ते आपण निश्चित याच बिल्डिंग मध्ये करू, ते असं आपल्याला सांगू इच्छितो। आता प्रथम मी केले ते माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते इतर कार्यकर्ते यांनी सांगितलं। पण आता येणारे काम मी सांगतो तुम्हाला काय येणार आहे आणि मला काम करायला पुढचे 5 वर्षही पुरणार नाहीत, कारण का माझ्या डोक्यामध्ये एवढ्या कल्पना आहेत। काही कार्यकर्ते म्हणले काम संपल पुढे काय करायचं, पण पुढे एवढं काम करायचं की आणखी माझ्या डोक्यामध्ये एवढे काम आहेत की आणखी 10 वर्ष काम सरणार नाहीत, एवढे काम आहेत। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।